नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आपले ईश्वरी आणि अर्णव दोघेही फारच फेमस झालेले आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आलेले असतात. फॅन्स त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उतावीळ असतात. तर आता इथे ईश्वरीचे फॅन्स तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी उतावीळ असतात. ते अर्णवकडनंच फोटो काढून घेतात. इथे ईश्वरी त्याला मुद्दाम चिडवू लागते. कोणीतरी जेलस झालं आहे बहुतेक. तर इथे अर्णव म्हणतो, मी जेलस वगैरे व्हायला काही रिकामा नाही. खरं तर तुझी ही चांगली प्रगती आहे. तुला इतके लोक ओळखायला लागले, ते तुझ्याशी फोटो काढण्यासाठी अटॅच होत आहे. खरंच खूप छान वाटते. त्यातच आणखी 2 फॅन्स येतात. आता ईश्वरी आणि अर्णव असं नाव ठेवलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे त्या दोघांना फोटो काढण्यासाठी त्या हट्ट करू लागतात. त्या बायकांची इच्छा अर्णव ईश्वरी पूर्ण करतात. आणि आपली ईश्वरी म्हणते, तुम्ही असाल SR पण मी पण ISR आहे हां आता, असं म्हणत ॲटिट्यूड अर्णवला दाखवावं लागते. आणि अर्णव तिला म्हणतो, बस आता गाडीमध्ये बस, खूपच जास्त ॲटिट्यूड दाखवायला लागलीस. इकडे मामांना एक गोष्ट दिसते. त्यांना ना फरशीवरती काही लाल रंगाचे डाग दिसतात. अगदी तेच डाग ज्या वेळेला आपण इव्हेंटसाठी निघालो होतो, तर त्यावेळेला घरात ह्याच रूममध्ये ह्याच जागेवर रक्ताचे डाग होते. आणि त्यावेळेला ती गोष्ट मिस झाली. आणि हीच गोष्ट जर त्या गोष्टीची संदर्भात जर लावली, त्या दिवसापासूनच भाऊजी घरी आलेले नाही, मग ह्या रूमचा आणि त्यांचा काय संबंध असेल, हा प्रश्न आता मामाला पडलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी जॉगिंग करून घरी आलेले असतात. आणि आता अर्णव तिला म्हणतो असतो की माझ्यासाठी छानशी ब्लॅक कॉफी बनव. तर ईश्वरी म्हणते, हो आणतेच बनवून. तितक्यात मामा काळजीच्या एकदम चेहऱ्यावर काळजी असलेल्या स्वरूपात दिसतात. तर इथे आता ईश्वरी अर्णव विचारतात मामांना की काय झालं, तुमचं चेहऱ्यावर एवढे घाबरलेले हे दिसतंय भाव. तर आता मामा म्हणू लागतात की मला तुम्हाला दोघांना काहीतरी दाखवायचं आहे, प्लीज माझ्या रूममध्ये चला. तर ते दोघं म्हणतात, असं काय दाखवायचं आहे, काय नाही झालं आहे मामा. तर मामा म्हणतात की हे बघ, मला ना दाखवायचं, पहिले चला बरं. त्या रूममध्ये गेल्यानंतर मामा दाखवू लागतात, हे बघा, हे रक्ताचे डाग आहे. असेच डाग त्या दिवशी होते जेव्हा आपण सगळेजण गेलो होतो आणि भाऊजी घरी होते एकटे. त्यानंतरच भाऊजी आपल्याला भेटले नाही. तर हे डाग पण आत्ता रक्ताचे भेटले, मला फार भीती वाटते कसले असतील. तितक्यात ना आपली वल्लवी येते आणि म्हणते, ह्या माणसाच्या डोक्यात काय फरक पडला, याला सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा त्याचं आठवतं आहे. तेव्हा रक्त आठवलं होतं, तेव्हा मी माझा हात कापला होता आणि सांगितलं की माझं रक्त आहे. तरी ह्या माणसाला विश्वास पटला नव्हता. आणि आत्ताही त्याला परत तोच प्रश्न पडला आहे. तर इथे मामी त्यांच्यावरती मामांवरती चिडते की काय हो तुम्ही सतत तेच बोलत असतात, ते काय रक्त वगैरे नाही आहे, ती माझी नेल पेंट सांडली होती, थांबा मी तुम्हाला पुसून दाखवते. आता नेल पेंट रिमूव्हर घेते आणि कापसावरती ठेवून ते रिमूव्ह करून दाखवते. सतत काय रक्त करतायत तुम्ही, तुमच्या डोक्यात ना फरक पडला आहे. तुम्हाला ना हल्ली सतत खून, रक्त आणि ह्याच गोष्टी सुचते. एकदा घडलं म्हणजे काय सतत घडणार आहे का, असं म्हणत आता इथे विषयांतर वल्लवीने केले आणि विसर पाडण्याचा प्रयत्नही केला आहे. तर वल्लवी इथे अर्णवला म्हणू लागते की काही दिवसांपूर्वी पण यांनी असाच आरोप केला होता, तेव्हा मी तुला दाखवलं होतं, माझ्या हाताला लागलं होतं, त्याचंच रक्त सांडलेलं होतं. तर इथे अर्णव म्हणतो, हो मामा, तू ना बाबांचं ह्या असं जर प्रकरण झाल्यापासून खूपच घाबरलं आहे. तुला ना सतत हीच गोष्टीची भीती आहे की कोणाला तरी लागलं आहे, कोणाला तरी मारले. तुला माहिती आहे ना, मामीने त्या दिवशी दाखवलं होतं मला, तिच्या हाताला जखम झाली, त्याचं रक्त होतं. आत्ताही हे नेलपेंटरीचं डाग आहे, तर तू का घाबरतोयस मामा. तर आता इथे ईश्वरीला वल्लवी म्हणते, तुझ्या मामांना ना बाहेर घेऊन जाईन, मस्त चहा पाच बरं. त्यांना ना हल्ली फारच जास्त काय काय इमॅजिन करून असं काहीतरी सुचायला लागले. तर इथे वल्लवी ते सगळेजण गेल्यानंतर दरवाजा बंद करून घेते आणि म्हणू लागते की आता मला लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला हवा. तो उदयकांत जर अर्णवच्या हाती लागला, कारण ईश्वरी आणि अर्णव सतत त्याला शोधण्यासाठी काही ना काही कारणं काढत आहे. आणि जर त्यांच्या हाती तो लागला तर ते सांगतील की माझंही नाव, म्हणजे मी पण त्या उदयकांतसोबत अडकेल. तर आता उदयकांतला कॉल करून वल्लवी म्हणू लागते की ईश्वरी आणि अर्णव सतत ना त्या खुनाच्या संदर्भात काही ना काही चौकशी करतायत, तर तुझं नाव जर त्या सगळ्या प्रकरणात आलं तर तुझ्यासोबत मी पण गोत्यात येईल. तर आता तो उदयकांत म्हणतो, मग मी काय करू, तुझे फळे तुला भोगावीच लागतील ना. तर ती म्हणते की मी तुला काय त्या रमाकांतला मारायला सांगितलेलं नव्हतं, तू तुझ्या मनानेच मारले, त्याच्यामुळे माझं नाव तू ह्या प्रकरणात काढायचं नाही बरं का. आणि लवकरात लवकर मुंबई हे शहर सोडून निघून जायचं. तर तो म्हणतो, पैसे दे मग मी जातो. वल्लवी म्हणते, पैसे वगैरे माझ्याकडे काय नाही, जाय सांगितलं तर जा. तर आता इथे फोन कट करते
खरं तर आता भीती ह्या गोष्टीची वल्लवीला जर उदयकांत सापडला तर ती पण सापडल्या जाईल, ती पण अडकल्या जाईल. त्याच्यामुळे त्याला काहीही करून आता काहीतरी मार्ग करून इथून मुंबईतून बाहेर लपवावंच लागेल. आता वल्लवी त्या कामाच्या मागावर आहे. आपण इकडे पाहू शकतो की अर्णवला शिर्के कॉल करतात आणि म्हणू लागतात बँगलोरला एक मोठी अडचण आली आहे, ती मीटिंग होती, त्याच्यासाठी आता तुम्हाला स्वतःला जावं लागणार आहे. अर्णव म्हणतो एवढे अर्जंट? तर शिर्के म्हणतो हो अर्जंटच आहे, तुम्ही गेले तरच ते प्रकरण मार्गी लागेल, म्हणून सांगतोय की तुम्हाला लगेच निघावं लागेल. अर्णव म्हणतो ठीक आहे, मग आता मी जातो तिकडे. अर्णवला आता बॅग पॅक करायची असते, तो त्याच्या खोलीत बॅग पॅक करत असतो. ईश्वरी येते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही, तुमच्यासाठी कॉफी आणली, घ्या बरं. तर इथे तो कॉफी आणली, थँक्यू म्हणतो आणि थांब पहिली बॅग पॅक करतो म्हणू लागतो. तर ईश्वरी म्हणते अच्छा तुम्ही बाहेर चालले का, पिकनिकला का, चिडवू लागते. तर त्याच्या ह्या सगळ्या थट्टा मस्करीला अर्णव म्हणतो की काय तू लहान मुलांसारखं करत असते, मी ना बिझनेसच्या एका मीटिंगसाठी चाललो आहे महत्त्वाची. तर ईश्वरी म्हणते ठीक आहे, मी भरते तुमची बॅग, तुम्ही तेवढी कॉफी प्या बरं. तो कॉफी पिण्यासाठी बसलेला असतो. ईश्वरी आता बॅग भरू लागते. बरं बॅग भरणं तिच्यासाठी काय आता नवीनच गोष्ट आहे, ती पहिल्यांदाच भरते. तर ती सगळं कपडे असे भरा त्याच्यात कोंबू लागते. आणि हे सगळं पाहिल्यावर अर्णव तिच्या इतका संतप्तो, अगं बाई गाठोडं बांधायचे आपल्याला, कपडे बॅगमध्ये फोल्ड करून ठेवायचे. तर ईश्वरी म्हणते म्हणजे काय, तुम्ही ना मला काही समजता हो, तुम्हाला काय वाटतं की मला काही येत नाही का, एवढं चांगलं काम केलं तरी तुम्हाला पटत नाही. आणि अर्णव म्हणतो की असं करतात का काम. तर ईश्वरी म्हणते हो लहानपणी ना आम्ही पिकनिकला जायचो ना, आमचे बाबा आम्हाला काय काय द्यायचे माहिती का, आम्ही मिठाई आणि हलवाईवाल्याची मुली ना, तर आमचे बाबा आमच्यासोबत इतक्या मिठाईंचे बॉक्स द्यायचे ना, आणि आम्हाला ना काड्याच्या पेटीत पैसे पण द्यायचे ठेवायला. इतक्या जुन्या गोष्टी आठवून सांगत असते. इतका उत्साह असतो ना या मुलीला बोलण्यामध्ये. तर तिचे बाबा तिला कसे काय पिकनिकला द्यायचे. तर तुम्हाला पण असं काही न्यायचं का. तर ईश्वरीला वरती अर्णव चिडतो, हे बाई तुझं तोंड बंद करते का, काही पण काय रे यार, आता काय आपण पिकनिकला चाललो आहे का, मला काम आहे, मला बँगलोरला जायचं आहे महत्त्वाचे. तर तितक्यात ना पुन्हा एकदा शिर्केंचा कॉल येतो. शिर्के म्हणतो की मी तुमच्या वाटचं म्हणजे बँगलोरला जातो मीटिंगसाठी, पण आत्ता ह्या क्षणाला खरं तर पोलिसांचा फोन आला आहे, त्यांना काही CCTV फुटेज मिळाली आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला ताबडतोब तिकडे बोलवले. तर सगळ्यात पहिले तुम्ही तिकडे जा, CCTV फुटेजमध्ये काय आहे काय नाही ते बघा, बाकी मीटिंगचं मी बघतो. आता एवढी महत्त्वाची मीटिंग आहे म्हणजे महत्त्वाचे पुरावे सापडले म्हटल्यानंतर ते अर्णव काही 1 मिनटंही उभं राहायला तयार नाही. ईश्वरीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचे, पटकन चाल, कारण काहीतरी पुरावा मिळाला आहे पोलिसांना, CCTV फुटेजमध्ये त्यांना काहीतरी दिसते. तर आता ते आपल्याला बघून तिथे जाऊन व्हेरीफाय करायचे. आता हे इतकी चालू मामी आहे ना, सतत यांच्या दोघांच्या मागेच लागली. तर तिला कळलं की हे काहीतरी पोलिसांची बातमी आली, तर निघाले, तर ती पण त्यांच्यासोबत निघाली. आता इथे पोलिसांनी सांगितलं की हे बघा CCTV फुटेज रिकवर झाले, तुमचे बाबा इथनं पळत असताना त्यांच्या पाठीमागनं एक माणूस येतो आणि तो येऊन त्यांना पकडत असतो. तितक्यातच त्याच्या खिशात त्याने हात घालून एक इंजेक्शन काढलं आणि ते इंजेक्शन त्याच्या मानेवर टोचलं. बस तो चेहरा कुणाचा आहे आता आपल्या अर्णव आणि ईश्वरीने लगेच ओळखलं. हे तर उदयकांत काका. असा शब्द ऐकल्यानंतर पोलीस विचारू लागतात तुम्ही यांना ओळखतात का. तर इथे अर्णवला खरं तर फार वाईट वाटत असतं की आपल्या बाबांची इतकी बेकार हाल ह्या व्यक्तीने केले. आपल्या बाबांचा जीव घेणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून त्यांचाच लहान भाऊ आहे. आजपर्यंत आयुष्यात कितीतरी दुःख या भावामुळेच इतके दिवस भोगले. आम्हाला आमच्या आईवडिलांपासून वेगळं व्हावं लागलं, तेही ह्या उदयकांतमुळेच ना. तर आता उदयकांत इथे पकडला जाणार हे तर मात्र आता खरं आहे. आता वल्लवी जी आहे ना, ती लगेचच डोक्यात प्लॅन करते की आपण आता लवकरात लवकर याला शोधून याला मुंबईच्या बाहेर पाठवावं लागेल. हा जर सापडला गेला ना, तर माझं पण पकडलं जाईल, माझंही पित्तळ भिंग उघडं पडेल. इथे अर्णव चिडलेला असतो. अर्णव म्हणू लागतो की आता तर मी ह्या माणसाला सोडणारच नाही, याचा जीवच घेऊन टाकेल मला जर कुठे हा भेटला तर. तर त्याला शांत करण्यासाठी ईश्वरी म्हणते की अहो चिडू नका. तर तितक्यातच आपण पाहू शकतो की इन्स्पेक्टर म्हणतात की हे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का. तर तो म्हणतो हो माझे काका आहे, त्यांनीच माझ्या वडिलांना धमकी दिली होती, पण ते खरंच करेल असं वाटलं नव्हतं मला. तर असं वाटतं ह्या माणसाचा जीवच घ्यावा. ईश्वरी म्हणते अहो शांत व्हा. तर मामा म्हणतात अगं त्याला का शांत करते, त्याच्या आयुष्याचं एवढं दुःख या व्यक्तीमुळे आले, त्यांनी लहानपण तर भोगलं, आता मोठ्यापणात त्याला वडिलांचं सुख मिळणार होतं, तेही सुख या माणसानेच हिरवलं. तर कुणालाही राग येणं हे साहजिक आहे ना.
तर आता इथे पोलीस म्हणतात की आता पुढची प्रोसेस आमची करावी लागेल. लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधण्यासाठी सगळ्या मार्गाने प्रयत्न करावा लागेल. आपल्याला आता कळलं आहे कोण आहे तो व्यक्ती, तर आपण लवकरच त्याला शोधूया. आता इथे आर्नो म्हणतो की मला जर तो व्यक्ती सगळ्यात पहिले मिळाला तर मीच त्याचं काही करून टाकेल. मला इतकी चीड येते या माणसाची. याने माझं आयुष्य बरबाद केलंच केलं आणि आता माझ्या वडिलांचा जीव घ्यायलासुद्धा याने मागे पुढे पाहिलं नाही. या गोष्टींनी माझा संताप होतोय, संताप. तर वल्लवी हे सगळं पाहते आणि आता वल्लवी डोक्यात प्लॅन करते की लवकरात लवकर इथून निघायला हवं. लगेच ती उठते आणि मामांना म्हणते की माझी तब्येत बरी नाही, मला डॉक्टरनी चेकअपला बोलवलं होतं, मी विसरून गेले, मला आत्ताच आठवलं, मी ना जाऊन येते, मी नंबर पण लावलेलं होतं, मी डॉक्टरांकडे चालले हां. तर इथे मामा म्हणतात हे असं कसं ग अचानक घरात नाही त्यानंतर तुझं काय प्लॅन नव्हतं, तुझ्या डोक्यात काय चालू असतं ग सतत सतत. आता ह्या दोघांमध्ये जे बोलणं चालले ते ईश्वरी ऐकत असते आणि ईश्वरीला खरंच प्रश्न पडला की दरवेळेला असं काहीतरी होतं ना त्यावेळेला मामीला कुठेतरी जायची घाई असते. आज तिच्या डोक्यात आता असा विचार आला आहे की मामीचा खरंच पाठलाग करून पाहू का, ही नक्की डोक्यात काय चाललं हिच्या. आणि तिला पण थोडं संशय मामीवरती होतंच, कारण मामी तो मोबाईल लपवत असताना तिथे ईश्वरीने पाहिलं होतं, पण मामी नाही म्हणते. तर आता मामीवरती जो संशय आहे तो खरा आहे की खोटा आहे हे व्हेरीफाय करणं महत्त्वाचं आहे. ते चेक करण्यासाठी आता ईश्वरी आर्नवला म्हणते की आता इथे सगळी प्रोसेस झाली, पुढची प्रोसेस तुम्ही करा, मला ना जरा बरं नाही वाटतं, मी घरी जाते बरं का. तर असं सांगून ती तिथून काढता पाय घेते. खरं तर तो काढता पाय ह्यासाठी आहे की ही वल्लवी कुठं चालली आहे ना, तिचा आज सोक्षमोक्ष लावायचाच, तिच्या मागावर जाणं खूप महत्त्वाचं आहे. असा विचार करून ईश्वरी आता तिच्या मागे पटकन झटपट निघालेली असते. आता आर्नव इथे केसबद्दल बोलत असतो, कुठे कुठे शोधायचं, काय करायचं, पोलिसांना माहिती देत असतो. ईश्वरी तिथून निघते, मी घरी चालले असं सांगून. तितक्यातच त्या इन्स्पेक्टर साहेबांना DSP यांचा कॉल येतो आणि ते बाजूला जातात. आता इथे आर्नव आणि मामा बोलत असतात की हा माणूस किती घाणेरडा आहे बघा ना, आपल्या बाबांचा जीव घेताना आणि एवढाही विचार केला नाही, सतत त्यांना आयुष्यभर दुःखच दिलं ह्या माणसाने, अगदी जीव पण ह्याच माणसाने घ्यावा. किती कमनशिबी भावाच्या बाबतीत रमाकांत. दुसरीकडे आपण पाहू शकतो की वल्लवीने रिक्षाला हात केला, रिक्षात बसली आणि ती निघाली. तिच्याच मागे आता आपली ईश्वरी पण आलेली असते. ईश्वरीने पाहिलं वल्लवी ज्या रिक्षात बसली त्याच्या मागेच एक रिक्षा होती, तर लगेचच त्या रिक्षाला ईश्वरी थांबवते आणि अर्जंट आहे, मला ह्या समोरच्या रिक्षाच्या मागावर जायचं आहे, तर ह्या रिक्षाच्या मागे रिक्षा घ्या असं म्हणत आता ती त्या रिक्षात बसते. आता तिचा पाठलागच तिने करायला सुरुवात केली. आपली ईश्वरी हुशारीने वल्लवीच्या मागे निघाली. ईश्वरीने आता पाठलाग करायला सुरुवात केलेली असते वल्लवीचं. खरं तर वल्लवीला आता उदयकांतला भेटायला जायचे आणि ईश्वरी त्या रिक्षाच्या मागे दुसऱ्या रिक्षात निघालेली पाठलाग करत. ईश्वरीला जो संशय खरं आहे का खोटे ते आता चेक करायचे खरं तर तिला. आणि इतक्या दिवस ती फक्त हवेतच विचार करत होती, पण आता खरंच मामी काहीतरी गोडबंगल करतायत का हे शोधण्यासाठी ईश्वरी त्यांच्या मागे निघाली. इथे वल्लवी कॉल करते उदयकांतला की भाऊ लवकरात लवकर इथून मुंबई सोड, कारण पोलिसांना आता तुझ्या विरोधात चांगलाच पुरावा मिळाला आहे, त्यामुळे पोलीस तुला काही सोडणार नाही, ही गोष्ट तिला सांगायची. पण हा जो भाऊ आहे ना तो एकदम मस्त टुन्न होऊन पडलेला आहे, त्याला काही कोणाशी घेणं देणं नाही. आता वल्लवी इथे संताप व्यक्त करत असते, तितक्यात तिचं लक्ष आरशातनं पाठीमागे जातं. ती एक रिक्षा आपल्या सतत मागावरती, तर त्या रिक्षात तिला निळी साडीवाली आपली ईश्वरी दिसली. आई ग, ईश्वरीला आता वल्लवीने पाहिले म्हटल्यावर वल्लवी आता काही कुठे उदयकांतला भेटायला जाणारच नाही. तर आता इथे उदयकांत काही फोन उचले ना त्याला भेटायला त्या रिसॉर्टवर जावा, तर ह्या ईश्वरीला कळेल तो कुठे, मग तर आपली वाटच लागली. आता ती काय करते, रिक्षावाल्याला सांगते डावीकडे चला, उजवीकडे चला, असं करत करत गोल 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 फिरवू लागते. म्हणजे कसं दिशाभूल करण्याचा प्रयत्न इथे ईश्वरीचा चाललेला असतो वल्लवीचा. आणि वल्लवी इतकी हुशारीने आपल्या हॉस्पिटलच्या बाहेर गेलेली आहे, कारण तिने सांगितले की मी डॉक्टरकडे चालले. तर बरोबर हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन उभी राहते आणि मागे वळून पाहते तर ईश्वरी निघून गेली आहे, तिला कळतं आणि मग तिच्या जीवात जीव येतो. ईश्वरीला चांगलंच उल्लू बनवले. पुढील भागामध्ये जो प्रोमो आहे त्याच्यात आपण पाहू शकतो की आपला आर्नो म्हणतो की उदयकांतनीच काही वर्षांपूर्वी ईश्वरीच्या आईचं आणि माझ्या वडिलांचं जे प्रकरण आहे ते घडवून आणलं असेल आणि तोच खरा गुन्हेगार आहे, त्यांनीच मुद्दाम हे सगळं प्रकरण केलं. ईश्वरी म्हणते नाही, कारण आई सांगते की त्याच्यासोबत एक बाई पण सामील होती, आपल्याला अजून ती बाई शोधायची आहे.
तर इथे आर्नव म्हणतो नाही नाही बाई वगैरे काही नसेल, पण आजी म्हणते की नाही एक बाई होतीच, ती आपल्याला शोधायला हवी. दुसरीकडे आपण पाहतोय वल्लवी उदयकांतला भेटायला जाते, त्याला धमकी देते जीवे मारण्याची. अगदी त्यांच्या दोघांमध्ये हातापायी घडताना आपण पाहू शकतो. कळत नकळतपणे वल्लवीने आता उदयकांतचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. उदयकांतचा जीव वाचेल की नाही हे आता आपल्या पुढील भागातच कळणार. चला तर मग आत्ता घेऊ छोटी विश्रांती, पुन्हा भेटू. धन्यवाद.